कॅम्प नंबर 3 येथील पिंटो पार्क हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका इमारतीमध्ये एकदम भीषण आग लागलेली आहे। त्या आगीचं स्वरूप आपण पाहू शकता। कशा प्रकारे जे पत्रे आहेत ते पत्रे देखील पूर्णपणे जळाले। एखाद्या वेळेस ते पत्रे देखील उडू शकतात आणि आजूबाजूला जे लोक उभे आहेत त्यांना देखील इजा होऊ शकते। सदर ही जी आग लागलेली आहे ती एका खुर्ची बनवायच्या कंपनीमध्ये आग लागली आणि खालच्या बाजूला तिथे आईस्क्रीमचा एक कारखाना आहे। आपण पाहू शकता की इथे पूर्णपणे नागरिक जमा आहेत। पाठीमागे देखील पोलीस प्रशासन सज्ज आहे। त्याचप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन दलातील जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांनी इथे आग विझवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे। त्याचप्रमाणे या जिथे आग लागली त्याच्या पाठीमागच्या बाजूला देखील इंडस्ट्रियल एरिया आहे। तिथे अनेक भंगाराची दुकानं आहेत। ही आग जर तिथे पूर्णपणे जास्तपणे पोहोचली तर त्या भंगाराच्या दुकानाला देखील आग लागू शकते आणि अनेक प्रकारची ही काहीतरी इजा होऊ शकते। परंतु सध्या अग्निशमन दलाचे जे अधिकारी कर्मचारी ते पूर्णपणे इथे आपलं कार्य करतात। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन जो आहे तो देखील इथली गर्दी हटवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून कुठल्या प्रकारची एखादी घटना घडू नये म्हणून। परंतु सध्या नागरिकांचं असं झालं की सगळ्यात जास्त गर्दी करून ते पोलीस प्रशासन आणि सोबत अग्निशमन दलाच्या कार्यालय देखील ते एक प्रकारे बाधा घालत आहेत।